दौंड कला केंद्र गोळीबार प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट आहे। दौंड कला केंद्रात बाळासाहेब मांडेकरकडून गोळीबार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। बाळासाहेब मांडेकरकडून हवेत गोळीबार करण्यात आला आणि या गोळीबारानंतर आरोपी निघून गेल्याचं पोलिसांनी सांगितलं। गोळीबारामध्ये कुणीही जखमी झालं नसल्याचं देखील पोलिसांचं म्हणणं आहे। पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केलाय। आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना झालं। बाळासाहेब मांडेकर, गणपत जगताप, चंद्रकांत मारणे आणि त्यांच्यासोबत असलेल्या अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांचा भाऊ बाळासाहेब मांडेकरला तातडीने अटक करावी अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे। बोरवेल्ला मुळशीचे जे आमदार आहेत शंकर मांडेकर यांचे बंधू बाळासाहेब मांडेकर यांनी हा गोळीबार केलेला होता आणि त्यांचे काही मित्र त्याच्यामध्ये होते। या चौघांवरही गुन्हा दाखल झालेला आहे। हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न भरपूर झाला, परंतु माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना विनंती आहे की शंकर मांडेकर हे आपल्या पक्षाचे आमदार आहेत, हे प्रकरण अजिबात दाबलं जाता कामा नये। कारण महिलेला गोळीबार करणं, कला केंद्रात अशा पद्धतीने जे आहे ती दहशत माजवणं म्हणजे ही गंभीर बाब आहे आणि या प्रकरणामध्ये या चारही आरोपींची जे आहे ते तातडीने मुसक्या आवळणं आता गरजेचं आहे। पोलिसांनी ताबडतोब आरोपींना अटक करावी।